काय लाकानो दोघामुळं 2025 गेलं. हा नुसतं लाका नादी लावून कवा बघताय लग्नाचं. अरे पण तू बी प्रयत्न कर की आमच्या दोघा कुठं थांबतोय. अरे तुमच्या दोघावरच बसलोय का तुम्ही दोघाकडेच पाहुणे येते की. अरे पण आम्ही प्रयत्न केला नाही तर असं म्हणायचं का तुला? अरे कसला प्रयत्न 2026 लागला आता. हा मोकळ्यात 2025 घालवलंय तुम्ही. हा अरे आता तुला पोरीचं बापर पोरगी पसंत करत नाही आम्ही ते आमचा काय दोष आहे? तुझं तोंड छान आहे का गाड्या? लगा ते खटक्या पण तसाच म्हणला त्या पाहुण्या रावड्यात. त्याचं काय चुकीचं आहे? ते म्हणला तुझं तोंड थोबाड बघ कसला या. अरे मग त्याचं काय चुकीचं आहे मग? लगा अवघड झालंय लगा माझं लग्न झालं का. तुम्ही लगा एकतर जमवा नाहीतर मला तुमच्यापासून दूर करा. पाठीमागं काय म्हणला तू? हा. मला लग्न करायचं नाही. आता आता परत ह्या 15 दिवसात आला की माझं लग्न करायचं. म्हणजे तुझं काय मन ठरेव आहे का गाड्या? आर लगा दिवस कसा पण जातोय लगा. पर संध्याकाळी लगा वायऱ्याचे लगा भाकर तुकड्याचं बघतोय का काय करू लगा मी. अरे मग मेस लाव की बाबा. अरे बेस लावून नाही जमत लगा. हा? मला कसले तर बायको करा तिच्या हातनं मी 4 घास खाईन लगा न. तुझा प्रॉब्लेम काय आहे नक्की? आर दिवस कसा पण जातोय लगा. चांगली मेस लाव. मी लावून देऊ का तुला मेस? आर मेस नको लगा मला करून द्या बायकोला का. मग त्याला हात घाल की. तुम्ही दोघांनी लगा लय अवघड केलं लगा जगणं मुश्किल केलंय. प्रॉब्लेम आहे. तुकड्याचा प्रॉब्लेम आहे कशाला म्हणतोय मग? सरळ म्हण की माझं लग्न करायचंय. आर किती वेळा म्हणायचं लका अवघड झालेला का. काय करू लगा तुमच्यासाठी लगा मी किती खर्च करतोय लगा पेट्रोल करतोय माझ्या गाडीवर नेतोय तुम्हाला. माझी गाडी पेट्रोल टाकून माझी गाडी हाणताय तुम्ही. मजा वाटते टायर दिसते तिला का. अरे बाबा बिन खटके तुझ्यापेक्षा देखणं असून नोकरी असून आम्हाला त्रास झालाय लग्न जमावतात. 4 वर्ष लग्न जमावतो तू. हा गाड्या तवा कुठं लग्न झालंय? तू तर दिसाय बाय थोडासा डाऊन आहे. तुला 6 वर्ष 7 वर्ष बी लागतील. ऐकून घे. अरे डाऊन असलो म्हणून काय झाला काळी वक्ती नक्की मला भेटणार लुळी पांगळी. तू आता म्हणतोय. मागच्या महिन्यात काय म्हणत होता? लका मला 25-30 ची मुलगी बघा. अरे भावा ती विषय आता कट कर. मी 40च्या पुढं 45च्या आतली तुला देतो. पण मी काय ऐकून घ्या बर का. हा. आता 2026 हम्म. लागले या हं. ह्या तर वर्षीला का कसं तर माझं तांदूळ पडू द्याला का माझ्या अंगावर. दिवाळीपर्यंत तुझं लग्न जमवून टाकतो भावा. हा आता कसा बोलला आणि त्या हा. खटक्याला सांग ते पाहुण्या रावल्यात काय वसकू नको का माझ्याला काय इज्जत काढता येईल का. ते तू तिला का दिवाळी- पाठावर पोरगी बसवलेली ती सासू हे आज सासू होणारी म्हणली मला. हा. चल घरात पोरे म्हणजे आला का ती खटक्याला का सांगता येईल का काय तर पाहुण्याला त्याला का सांगला का. नाही का ते गैरसमज करू नको काय. चांगला माणूस आहे तो. त्याने 3 पोरी तुला दाखवल्या माहिती आहे की नाही तुला? पर वसाकताय राव. अरे गोड बोलून तात्या मामा नाना काका म्हणून दिवस काढून लग्न जमवून घे. एक तर कोण कोणाला पोरगी दाखवा ना आता. आणि तुझं एक तर लग्न नाही. तुझं वय झालंय. तुला नोकरी नाही. लय प्रॉब्लेम आहेत भावा तुझं. अरे मला तर सगळे हिरो हिरो म्हणते तिला का आता. अरे मोकळं हिरो म्हणून काय उपयोग आहे? तुला पोरगी देतोय का कोण? आयला पोरगी कशी दिसणार दे नाही ती मला काय कळणार का. तुझं अजून बी लग्न होईल. हा. तुला 40च्या पुढची पोरगी. कलरला लय देखणी कराय बघ नको. नाही 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 सारखीच. मला फक्त लग्न करायचं आहे आणि हा. माझ्या गाडीवर बायको बसून असं खांद्यावर तुमच्या कशी टाकते बायको हा. तसं मला जायचं आहे रर्र करत. भावा तुला खरं सांगू का? हा. लग्नात नाही काय मीन खटके पस्तावलोय करून. पण तुझा विश्वास बसत नाही. पण तुझ्या समाधानासाठी पोरगी बघतोय रे आम्ही भावा. लग्नात नाही काय. अरे तू लय फेमस झालाय. तू तुला वळखते ती असा हिंडतोय तू कुठं बी. आज जिथं जाईल तिथं तुझी झोप लागते. मस्त बाकी पडतोय. तुला जेवाय कोणी बी घालतोय. ढाब्यावर जेवाय घालतोय. तुला चहा पाचतोय. टेन्शन फ्री भावा. वागीत मी उठून फपुट्यात चाललाय. तेवढं मात्र खरं आहे बरं का. हा. तुमच्यामुळं माझं लाईफ काय तर होईल म्हणलं हा. पण नको का बरबाद होती का मी नाही का लग्न करत मग जाऊ द्या विषय सोडून दिला का माझा का. आता कसा भावा तू शियाना झाला बघ. हा? अरे आम्ही फेसाला आमच्या तोंडाला का सांगून सांगून आणि आज तुला अकरा आली वेळेला का. लोक तरी मी 11 दिवशी तुम्हाला फोन करतोय. हम्म. अरे बायको गाडीवर आहे आणि बायकोला साडी आणायच्या आणि बायकोचा जिंपर आणि बायकोला चुड भरायचा हेच मला तुम्ही दोघं कारण सांगत होता का. फेस आलाय आम्हाला तर तुला काय सांगून उपयोग आहे. खटक्या अक्षरशः वैतागलाय. मी बी वैतागलोय.
तू शहाणा झाला बाबा, आम्हाला बी सांगणार होती पण अक्कल आमची जाऊ दे, कहाण राहिली होती रे. आज चुकला आता. हा. आजपासून मी संन्यास घेतो, संन्यास. हा, आता कसा हुशार झाला बाबा. तुला उशिरा का होईना पण बुद्धी सुचली, तुला बुद्धी आली बघ. हा मित्रांनो, आमच्या दोघांची कॉमेडी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगाला का. कमेंट करताना भावानो, तुमच्या तालुक्याचं नाव लय मोठं असेल तर गावाचं नाव टाका. हा, गावाचं नाव लय मोठं असलं तर जिल्ह्याचं नाव टाका. आम्हाला कळलं आमचं आणि व्हिडिओ. महाराष्ट्रातून कुठल्या कुठल्या गावात जिल्ह्यात जातोय आमचा चेहरा ते आम्हाला कमेंट मध्ये सांगत जावा. आणि गोलबिया, हा. तुला वाटत असेल मी लय जोबर कॉमेडी करतोय. हा. तुझ्या कॉमेडीला नाहीत माणसं फिदा झाली, मग तुझ्या तोंडाला झाल्यात, हा, तुझ्या दाताला झाल्यात, एवढं मात्र खरं आहे. डान्सला झाल्यात. डान्स तुझा नाद नाही करायचा. एक नंबर. वेळापुरता सलमान खान नाद खोळा, वेळापुरता अजय देवगण नाद खोळा, वेळापुरता दादा कुडके नाद खोळा. अजून कुठलं ऍक्टिंग आणतोय काय माहित कराय, भारी करतोय बघा. मित्रांनो, आपल्या गुलब्याला आतापर्यंत जसा सपोर्ट केला तिथून पुढे पण असा सपोर्ट करत राहावा. काय म्हणायचंय? लाईक फॉलो शेअर करा. ओके, धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद.